तुमच्याकडे जर भाजीला काही नसेल ना तर टेन्शन नका घेऊ, हे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला आवडेल। त्यासाठी मी मोठे 2 कांदे घेतले, छान मोठे मोठे कट करून चॉपिंग मध्ये असं एकदम बारीक असे चॉप करून घेतलं, तुम्ही हाताने पण कट करू शकता। लसूण घेतलं, लसूण छान वाटून घेतलं, तो कांदा एका टोपल्यात टाकून दिला, सर्व कांदा हे बघा एकदम बारीक झालेला आहे। त्यानंतर यामध्ये मी बारीक वाटलेलं लसूण टाकून देत आहे, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून दिलेलं, लाल तिखट टाकून देत आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकून द्यायचं। त्यानंतर मी हे तेल गरम केलेलं आहे, यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। तेल छान गरम झालेलं त्यावरती टाकून दिलं आणि त्याला अजून चविष्ट बनवण्यासाठी मी अर्ध लिंबू पिळून घेत आहे, मस्त त्याला फिरवून घ्यायचं। तयार आहे, एकदम सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे, तोंडाला चव येणारी आहे। हे बघा मस्त झालेली आहे। आता तुम्हाला जर आवडली तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हो, तुम्ही अजून माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा। बाय, भेटू।